आम्ही दवाखान्यातून आलो आहोत. नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर आता वाजले 9:24 आणि मी उठलेलो आहे आणि रोडबिन तर झुकल्या आणि आज आपलं कॉलेज 11:30 म्हणून उशिरा उठलो. तरी पण आज कॉलेज जाणार नाही मी, कारण की मम्मीचं आपल्याला जायचं दवाखान्यात. मम्मीचं ऑपरेशनसाठी काय विचारपूस करायची म्हणून. तर आता मी चहा पितो. हे बघा गरम गरम आणि बघा कसलं भारी झालं वातावरण. The sun is shining bright like a colorful aurora. It paints the world in hues of orange and white. मित्रांनो, माझ्या आंघोळीचं झालेलं आहे आणि आता मी विचार करत होतो इथं अंधार का पडायला दिवसावर, कारण की मम्मीने इथं पडदा लावलेला आहे. जे धूळ बिळ काय येते म्हणून मग पडदा लावून टाकला आणि खूप दिवसातून उभारलं असं या टायमिंगला. भारी वातावरण झालं आहे. इथे बघा कावळा भाव आपला ओरडायला लागला. हे बघा आता उभारत आपल्या आवडच्या जागेवर पण नसलेली हवा आणि आता 5 मिनिट झाल्या की बिना मोसम पाऊस येत होता. ऊन पण होतं बघा, ऊन पण आहे आज काही काळे लागत तरीही पाऊस आला. बघा इथं थोडं थोडं पाणी जमलं आहे बघा. इथे पण 5 मिनिट आणि थोडंच पडलं आणि लगेच बंद आणि इथं The sun is shining bright like a colorful aurora. It paints the world in hues of orange and white and more. I'm gonna start packing my bag. I'm leaving all worries behind. Let's go. I need to get my own summer style back. आता मम्मी मला प्लॅन घरून नाश्ता आणायचं इडली. तर मम्मीने 100 रुपये म्हणजे 40 रुपयाला इडली असायचं काय नाही मध्ये देते त्याला खाऊन. आता चालू आहे इडली आणायला गरम गरम. मम्मी जवळचं पोचा मारायली झाडं बिडं मारून घेतलं झाडं आपल्या घराचे. आता पोचा तर मित्रांनो, मी वडे तर घेऊन घरी आलेलो आहे. पहिले इडली घ्यायचा प्लॅन झाला पण इडली तर संपलेलं त्यांच्याकडे म्हणून गरम गरम वडे आणले. तर बघा हे वडे, ह्याच्यात चटणी आणि मेन म्हणजे ही चटणी मला आवडत नाही, कारण की ह्याच्यात काय असतं मम्मी शेंगदाण्याच्या कुटाचं बनवते तर एकदम बेकार लागते. नारळाची छान लागते. नारळाची आहे ना, उलीमध्ये भेटते आपल्या, आपण एखाद्याची खाऊ तिथं आहे ना. आणि ही आहे सांबर आणि वडे. तर आता मी दोघं नाश्ता करतो, मग आपला ब्लॉग कंटिन्यू करूया. आता वाजले 17 मिनिट आणि आम्ही दवाखान्याकडे निघालेलो आहोत. हे बघा मम्मीने गुलाबी कलरची साडी घेतलेली आणि व्हाईट कलरचं शर्ट. जाऊयात दवाखान्यात. आम्हाला अपॉइंटमेंट घेतलेली म्हणून मग, आणि त्या बोललेलं की 11च्या नंतर या म्हणून. तर मग आम्ही चाललो 12 नंतर मस्त नाश्ता विचार करू. हा ना मम्मी, जाऊयात. The sun is shining bright like a colorful aurora. It paints the world in hues of orange and white and more. I'm gonna start packing my bag. I'm leaving all worries behind. Let's go. आम्ही खाण्याकडून तर आलेलो सिग्नल उठवलं आणि आता आम्ही त्याला चालत, कारण की आतनंतर म्हणजे आतमध्ये सोडत नाही सिग्नल लवकर लागते पुन्हा ना तर मित्रांनो आम्ही डोंगराव फिल्टर पोचलो. हे बघा हे वरती फर्स्ट फ्लोअर डोंगराव हॉस्पिटल. पाठीमध्ये ड्रायव्हर आलतो तिथे मॅडम नव्हत्या, ड्रायव्हर सुट्टी असते ते सगळं मॅडम सुट्टीवर असतात म्हणून काय वापस घेऊ आम्ही असं आहे ना. तर चालले आता अपॉइंटमेंट घेऊन आलो.
मित्रांनो आम्ही दवाखान्यात तिथून आलो आहोत आणि काय झालं ते सांग घरी. तर मित्रांनो आम्ही दवाखान्यात आलो आहोत आणि बस स्टँडपाशी उतरून आम्ही आलो आहोत मार्केटला पनवेलच्या. हे बघा सब्जी मार्केट. तर मित्रांनो आमचा भाजीपाला खरेदी करून झाला आणि आता आम्ही चाललेलो आहोत बस स्टँडला. तिथून आम्ही जाणार घरी. हे बघा मम्मीने घेतलेले आहेत त्यात थोडे फळ बी घेतलेले आहेत. आणि मित्रांनो भाजीपाला खूप महाग झालेला आहे. भाजीपाला आणि फळं तर एकदम जास्त. सफरचंद किती माहिती आहे का 220 रुपये किलो. खूप महाग आहे. तर मित्रांनो आता आलो आहेत आम्ही पनवेलमधल्या द्वारकाधीशच्या इथे शिवाजी चौक तिथं ना मम्मी द्वारकाधीश दुकान आहे एकदम मोठं. तिथं आलेलं आहे साड्या बघण्यासाठी गौरी गणपतीसाठी आहे ना मम्मी. तुला कोणची आवडली? हा ना मला हा आवडला आहे पण नेसू येत नाहीत का. आता बघूया मम्मी कोणची पसंत साडी करते. खूप भारी भारी साड्या आहेत बघा. तुम्ही पण एकदा तिथे विजिट करा. खूप भारी साड्या भेटतात ना. कमी किमतीच्या पण भारी भेटतात. जास्त जेवण भेटतात आपल्याला तेवढं म्हणजे तेवढ्याच भेटतात. बघा या साईडला पण साड्या आहेत. आणि मित्रांनो खूप मोठं दुकान आहे. एक शिवाजी महाराजांच्या चौक आहे ना पनवेल पोलीस स्टेशन चौकातलं तिथे समोर एक आहे द्वारकाधीश आणि तिथे पळसपूर फाट्याला एक आहे द्वारकाधीश नावाचं आहे बघा. तर मित्रांनो आता आम्ही साडेचं घेऊन आलेलो आहे द्वारकाधीश म्हणून आहे बघा. आता आम्ही चाललेलो आहोत घरी आहे ना. एस.टी. स्टँडला पहिले चाललो तिथून मग बस पकडून डायरेक्ट घरी. तर मित्रांनो आता वाजले 4:54 आम्ही घरी तर आलेलो आहोत आणि आता कपडे घातलेत मी आणि येतात बघा मंचुरियन आणलेलं खायला. तर आता आम्ही मंचुरियन खातो आपला ब्लॉग कंटिन्यू करूया. तर मित्रांनो आता वाजले 7:57 आणि माझं मंचुरियन तर खाऊन झालेलं आहे आणि माझ्या जीवेला एकदम चव सुटली म्हणून मस्तपैकी फरसाण खायला घेतलेलं आहे. हे बघा आता आम्ही दोघं फरसाण खातो मग आपला ब्लॉग कंटिन्यू करूया. तर मित्रांनो आता वाजले 6:20 आणि शेव खाऊन थोडा आराम केला आणि आता जरा उठले बघा. आणि उठल्या चहा घेतला आहे काळावाला कारण की आता त्या दूध विसरलेलं आणायला. दूध संपलेलं सकाळीच. तर आता मी चहा घेतो मग आपला ब्लॉग कंटिन्यू करूया. तर मित्रांनो आता 7:50 मी चाललो आता बाहेर. आपल्याला दूध संपलेलं घरातलं दूध पण आणायचं. मिक्सची डब्बी पण संपत झालेली ती आणायची. अजून अंगदुखीच्या गोळ्याचे पाकिट आणायचे आणि मम्मी पण मी 200 रुपये घेतले बघा मस्तपैकी आता आणूयात. हे बघा तर मित्रांनो इथं मेडिकल तर बंद झालेलं आहे काय कारण असेल. आणि मम्मीला फोन लावला आणि विचारलं समोरजण घेऊन येतो. तर मम्मी बोलली राहू दे बोलली उद्या आणायला. उद्या तर रविवारच आहे तर पण मग रविवारी मम्मी तेव्हा मी बी उद्या काय तर आणायचं आहे तेव्हा आणायची. आता ये बोलली घरी. आणि आज आपली गाडी दवाखान्यात आलो म्हणजे दवाखान्यामध्ये पप्पा आले तेव्हा दिसले ना. मला वाटलं गाडी भाई कुठं गेली भाई. ही बघा इथं गाडी आहे आपली. पप्पा रोज तिकडे जातात पण आज जागा नव्हती म्हणून मग पप्पाने इकडेच लावली या साईडला बघा आपली गाडी. बघा डॉगेश भाऊ. तर मित्रांनो मी दूध तर घेतलं आहे बघा 1 लिटर इथल्या म्हशीचं. आणि म्हशीचं खूप चांगलं लागतं. गाईचं मम्मीला पण आवडत नाही आम्हाला पण आवडत नाही. ओ माय गॉड मेडिकल तर बंद आहे. हे बघा तर मित्रांनो बाहेरून तर आले आणि थोडं आता मला सफरचंद फळं आणलेली बघा कशी सजवून घेतलेली मम्मीने. त्या मम्मी इथं चालेल डाळिंब. मम्मीला खायची डाळिंब आणि मला खायची
The sun is shining bright like a colorful aurora. It paints the world in hues of orange and white and more. I'm gonna start packing my bag. I'm leaving all worries behind. Let's go. I need to get my own summer style back. The breeze is playing soft through the palm trees loft. Seen it whisper secrets of each land. The sound of the waves lapping on the beach is like a pleasant. मित्रांनो चाललं आठवण बारा आणि सफरचंद तर कापून घेतलेलं आहे मेडिकलून आलो आणि भूक लागली म्हणून सफरचंद कापून घेतलेलं आहे. आता मी सफरचंद करतो ब्लॉग कंटिन्यू करूया. आता वाजले 8:50 आणि सफरचंद खाऊन तर बाहेर आलो हवेला थोडं बसलो आणि मम्मी तर आपली मध्ये बसून स्वयंपाक बनवले आरामशीर आणि बाहेर हवा पण भारी सुटली रात्री हे बघ. The sun is shining bright like a colorful aurora. It paints the world in hues of orange and white and more. मित्रांनो आता जाऊया आपल्या आवडत्या जागेवर. तर इथे तर काय खास हवा सुटलेली नाही एवढी पण बरे आहे हे बघा. The breeze is playing soft through the palm trees loft. Seen it whisper secrets of each land. The sound of the waves lapping on the beach is like a pleasant melody. Soothe my heart's troubles. Windows down with the wind in my hair. I feel so free. Oh, it's the smell. मित्रांनो आज वाजले 9:28 आणि मम्मीने जेवण तर तयार केलेलं आहे बघा. ही कसली भाजी कसली भाजी मेथी का मेथीची भाजी आणि गरम गरम चपात्या आणि याच्या खालती आहे जिरा राईस. आणि मम्मी जेवण तयार झालं की कपडे धुवायला लागले. हे बघा कपडे राहिले आम्ही सकाळी दवाखान्यात गेलो ना ते आता मला भूक लागली तर मी पटापट जेवण घेतो आणि मला जेवण घेऊ. मित्रांनो जेवण तर घेतलेलं आहे बघा मस्तपैकी गरम गरम मेथीची भाजी आणि 2 चपात्या गरम गरम. तर आता मी जेवतो मग आपला ब्लॉग कंटिन्यू करूया. तर मित्रांनो आता वाजले 10:02 आणि माझं जेवण तर झालं एकदम फुल पेट भरून जेवलेलं आहे. तर आता लाडू खायला घेतलेला आहे. लास्टचा लाडू खायला आहे. खूप बेसनाचा लाडू भारी आहे हे बघा. तर आता मी लाडू खातो मग आपला ब्लॉग कंटिन्यू करतो. तर मित्रांनो आता आपला ब्लॉग इथे संपूया. व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा विसरू नका. थँक्यू फॉर दिस वॉचिंग. बाय बाय.